फ्रेंच सर्वात पहिल्यांदा भारतात कसे आले, सो आपण दोन्ही पाहणार आहोत, पीपीटीज पण पाहणार आहोत काही, आणि काही मी मॅटर तुम्हाला बोर्डवर देखील लिहून देणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा फ्रेंचांचं आगमन पहा. भारतामध्ये मी या सगळ्या गोष्टी लिहून देतो. सर्वात शेवटी येणारी सत्ता किंवा सर्वात शेवटी येणारे युरोपियन, सगळ्यांच्या शेवटी आले होते युरोपियन. सर्वात शेवटी येणारे काय आहे, हे युरोपियन आहे. 1664 मध्ये. आता बघा, मला एका विद्यार्थ्यांनी आता ग्रुपवर पण विचारलं होतं, सर ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये 1608ला आली, मग तिची स्थापना 1600ला कसं काय झाली? तर लक्षात घ्या, ईस्ट इंडिया कंपनी भारतात नाही स्थापन झाली. येतं लक्षात. ईस्ट इंडिया कंपनीची जी स्थापना आहे ती कुठं झालेली आहे? त्या ठिकाणी ब्रिटनमध्ये, लंडन या ठिकाणी झालेली आहे. येतं लक्षामध्ये. सो त्याच्यामुळं असं नाही आहे, म्हणजे ह्या कंपन्या भारतात स्थापन होत नाही आहे. येतं लक्षामध्ये. मग ही कंपनी कुठं स्थापन झालेली आहे? त्या ठिकाणी फ्रान्समध्ये स्थापन झालेली आहे. फ्रेंच कुठले आहे? फ्रान्स नावाचा देश आहे. तो तुम्ही आज घरी ज्यांना माहीत नाही आहे कुठं आहे नेमका तो म्हणून, त्यांनी युरोपमध्ये काय करायचं आहे, त्याला लोकेट करायचं आहे फ्रान्स नावाच्या देशाला. ब्रिटनलाच लागून काय आहे खाली एक, जर त्याच्यामध्ये एक जर सामुद्रधुनी सोडली एक छोटीशी, सर तुम्हाला काय त्याला इंग्लिश स्टेट म्हणतात, म्हणजे ती जर सोडली तर इकडं तुम्हाला लगेच काय सुरू होताना दिसतोय, फ्रान्स नावाचा देश सुरू होताना दिसतो. तिथे एका कंपनीची स्थापना झाली. त्याचं नाव होतं कंपनी डेस इंडेस ओरिएंटल. आता हे काय फ्रेंच नाव आहे, जसे मी तुम्हाला सांगितलं होतं इस्टाडोडा इंडिया. येते लक्षामध्ये. तसंच ही काय आहे, कंपनीचं त्या नाव आहे. त्या कंपनीचे स्पेलिंग पण कंपनी डेस इंडेस ओरिएंटल म्हणजे काय, फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी म्हणजेच काय, ईस्ट इंडिया कंपनी म्हणजेच काय, ईस्ट इंडिया कंपनी. सगळ्या कंपनीचे नाव ईस्ट इंडिया कंपनीच होते, पण त्यांच्या भाषेमध्ये. आणि हे लक्षात ठेवा बरं का, जोड्या लावामध्ये विचारतात. ईस्ट इंडिया कंपनी, तर त्याचं नाव तुम्ही लक्षात ठेवा. ते 1664ला स्थापन झालेली आहे. कुठं स्थापन झालेली आहे? फ्रान्समध्ये स्थापन झालेली आहे. तिथला जो राजा होता 14वा लुई, हे फार फेमस आहे बरं का फ्रेंचमध्ये, लुई घराणं. म्हणजे 14वा हा काय होता, तिथले जो शासक आहे त्याच्यामध्ये हा 14वा लुई होता नंबर याचा. येतं लक्षात. फ्रेंच रिव्होल्यूशन झाली तेव्हा 16वा लुई होता, ज्याचा शिरच्छेद करण्यात आलेला होता. सो हा 14वा लुई आहे. सो 14व्या लुईनं काय केलेलं आहे, 50 वर्ष व्यापारी मक्तेदारी बहाल केलेली आहे. व्यापारी मक्तेदारी या कंपनीला काय केलेली आहे, बहाल केलेली आहे. पहा, जशी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी होती ब्रिटनची, जी भारतामध्ये नंतर 1608 मध्ये आलेली आहे, तिला देखील काय होतं सुरुवातीला 15 वर्षाची, आणि 15 वर्षानंतर जेव्हा रिन्युअलची वेळ आली तेव्हा त्या जेम्स सेकंडनी काय करून टाकलेलं आहे, त्याला जवळपास अनंत कालखंडासाठी व्यापारावर तुमची काय राहणार, मक्तेदारी राहणार. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा एलिझाबेथनी 1600 मध्ये जेव्हा त्या कंपनीला 15 वर्षाच्या मक्तेदारीचे काय दिलेले होते, लायसन्स दिलेले होते. मक्तेदारी म्हणजे काय, तर फक्त आणि फक्त, पहा मक्तेदारीचा अर्थ काय होतो, फक्त आणि फक्त समजा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आहे, तर भारतासोबत व्यापार ब्रिटनमध्ये, पूर्ण ब्रिटनमध्ये एकच कंपनी करणार. तिची त्याच्यावर काय असणार, मक्तेदारी असणार. एकच कंपनी त्या ठिकाणी काय करणार, व्यापार करणार. ती कंपनी म्हणजे कोणती असणार मग, ईस्ट इंडिया कंपनी. म्हणजे लंडनमधल्या किंवा पूर्ण ब्रिटनमधल्या दुसऱ्या कुठल्याही कंपन्या भारतासोबत काय करू शकत नाही, त्या ठिकाणी व्यापार करू शकत नाही. येतं लक्षात. तसंच या कंपनीला देखील किती मिळालेली आहे, 50 वर्षाची मक्तेदारी मिळालेली आहे. 50 वर्षाची मक्तेदारी म्हणजे 50 वर्ष इथून पुढं ही जी कंपनी आहे याचा संस्थापक लक्षात घ्या, त्याचं नाव आहे कोलबर्ट. याचा संस्थापक कोण आहे, कोलबर्ट. जसं तिकडं काय होता, व्हाईट आणि वॅट हे दोघं जण होते, तशी इथं कोण आहे, ईस्ट इंडिया कंपनीच्या वेळेस, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या वेळेस संस्थापक, इथं संस्थापक कोण आहे, त्याचा कोलबर्ट आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. येतं लक्षात. व्यापारी मक्तेदारी किती मिळालेली आहे, 50. म्हणजे फक्त फ्रान्समधलीच ही जी कंपनी आहे, कंपनी डेस इंडेस ओरिएंटल, ही काय करू शकणार, भारतासोबत त्या ठिकाणी व्यापार करू शकणार. येते लक्षामध्ये. मग आता आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे, हा जो 14वा लुई होता, राजा होता, याचे जवळपास 60% शेअर्स
जसे मी तुम्हाला म्हटलं होतं की ईस्ट इंडिया कंपनीच्या बाबतीत देखील हे पाहायला मिळते आपल्याला, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या बाबतीत, की तिथल्या राजाचे काही शेअर्स कशात दिसतात तुम्हाला, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये, पण ते तुलनेने कमी होते. इथं तुम्हाला ब्रिटनचा जो राजा आहे त्यानं जवळपास 60% शेअर्स विकत घेतलेले आहे. कशाचे, तुमच्या ही जी आहे कंपनी इंडस ओरिएंटलचे, म्हणजे राजाचे पण त्या ठिकाणी काय दिसतात, त्या कंपनीमध्ये शेअर्स दिसतात. आता याच्यामध्ये, ह्या पूर्ण याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, मग हे भारतात आले कशा प्रकारे, जेव्हा ह्यांना ईस्ट इंडियासोबत, ईस्ट इंडिया म्हणजे याच्यामध्ये पूर्ण आपला एशिया खंड आला बरं का, येते लक्षामध्ये. वेस्ट इंडिज म्हणजे तो तिकडचा भाग, अमेरिका आणि तिकडच्या भागाला ते वेस्ट इंडिज म्हणायचे, आणि इकडचा जो भाग आहे आपला म्हणजे आफ्रिकेच्या पूर्वेकडचा त्याला आपण ईस्ट इंडिया म्हणायचे. मग ईस्ट इंडियामध्ये आफ्रिकेच्या पूर्वेकडचा सर्वच पोर्शन येणार, म्हणजे इव्हन ते तिकडं जे म्हणजे वेगवेगळे बेटा आहे, इंडोनेशिया, मलेशिया, त्याला पण ते ईस्ट इंडियाचाच भाग समजायचे. येते लक्षामध्ये. तर जेव्हा त्यांना ईस्ट इंडियासोबत व्यापार करण्याची काय मिळालेली आहे, मक्तेदारी मिळाली, तेव्हा ह्या कंपनीनं सर्वात पहिल्यांदा मादागास्कारमध्ये त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न केला. मादागास्कार नावाचं बेट आहे आफ्रिकेला लागून, घरी जाऊन मॅपमध्ये लोकेट करायचं. एक जरी नाव घेतलं आणि तुम्हाला माहीत नसलं तर ते मॅपमध्ये लोकेट करायचं, सवयच पाडून घ्या, एवढा जबरदस्त अभ्यास होईल, स्मार्ट स्टडी ज्याला म्हणतो आपण. सो मादागास्कार नावाचं बेट आहे, येते लक्षामध्ये. सो त्या बेटामध्ये त्यांनी सुरुवातीला इन्व्हेस्ट करण्याचा प्रयत्न, मोठं बेट आहे मादागास्कार नावाचं, सो त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करण्याचा प्रयत्न केला. पण तिथले जे शासक होते त्यांनी बिलकुल फ्रेंचांना येऊ दिलं नाही. त्यात फ्रेंचांचा प्रचंड पैसा, आपण म्हणू शकतो भरपूर सारे रिसोर्सेस फ्रेंचांचे काय गेलेले आहे, वेस्ट गेलेले आहे. मग फ्रेंचांच्या लक्षात आलं की मादागास्कारमध्ये तर आपण आपले पाय ठेवू शकत नाही, म्हणून त्यांनी त्यांचा मोर्चा भारताकडे वळवला. भारताकडे सर्वात पहिल्यांदा लक्षात आलं की सुरत नावाची जी ठिकाण आहे हे सर्वांसाठी, वखारीसाठी नंदनवन बनलेलं आहे, म्हणून त्यांनी सर्वात पहिली वखार जी आहे ती सुरत या ठिकाणी स्थापन केली. मी इथं लिहितो, 1667 मध्ये सर्वात पहिली वखार त्यांनी कुठं स्थापन केलेली आहे, सुरतमध्ये स्थापन केलेली आहे. याच्या लक्षात. त्यानंतर 1669 मध्ये त्यांनी त्यांची दुसरी वखार स्थापन केली, मछलीपट्टणम. दुसरी वखार कुठे स्थापन केली, मछलीपट्टणम. तेव्हा गोळकोंड्याचा शासक होता कुली कुतुब शहा, सो त्याची परमिशन घेतलेली आहे आणि मछलीपट्टणम या ठिकाणी त्यांनी त्यांची नेक्स्ट वखार स्थापन केलेली आहे. त्यानंतर 1673 मध्ये तिसरी वखार, अतिशय महत्त्वपूर्ण, पश्चिम बंगालमधली. हे कुठे आहे, सुरत, गुजरातमध्ये आहे. हे माहीत असेल तुम्हाला, तरी मी लिहून देतो. गुजरातमध्ये सुरत आहे, मछलीपट्टणम सध्याच्या आंध्र प्रदेशमध्ये येते. 1773 मधली महत्त्वपूर्ण वखार आहे चंद्रनगर. तेव्हा सुभेदारी कोणाकडे होती, बंगालची. चंद्रनगर कुठे येते, वेस्ट बेंगॉलमध्ये. सध्याच्या कुठे येते चंद्रनगर, वेस्ट बेंगॉलमध्ये येते, पश्चिम बंगालमध्ये येते. त्या पश्चिम बंगालची सुभेदारी होती शाहिस्ता खान याच्याकडं. सो शाहिस्ता खानची परमिशन घेऊन चंद्रनगर या ठिकाणी त्यांची वसाहत स्थापन केलेली आहे त्यांनी. त्यानंतर ही फार महत्त्वाची वसाहत आहे चंद्रनगर, ठीक आहे. आणि त्यानंतर 1674 मध्ये त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण, मी याला स्टार करतो, पॉंडेचेरी वखार कुठं स्थापन केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, पॉंडेचेरीला केलेली आहे. आता सर्वात महत्त्वपूर्ण वखार जी आहे त्यांची हीच आहे, म्हणजे ब्रिटिश पॉंडेचेरीमध्ये. इव्हन भारत स्वतंत्र झाल्यानंतर देखील 1954 पर्यंत कशा ठाण मांडून होते ते, सो ह्या पॉंडेचेरीमध्ये ठाण मांडून त्या ठिकाणी होते. पॉंडेचेरी सोडलीच नाही. पॉंडेचेरी हे काय, आत्ताही पॉंडेचेरीमधले इलेक्शन फ्रेंच पद्धतीनं होतात. फ्रेंच कल्चर आहे. जसं तुम्ही गोव्यामध्ये गेले तर तुम्हाला तिथं पोर्तुगाल कल्चर दिसतंय, तसंच तुम्हाला इथं पॉंडेचेरीमध्ये कोणतं कल्चर पाहायला मिळते, फ्रेंचांचं. जरी पूर्ण भारतावर ब्रिटिशांची सत्ता असली तरी फ्रेंच आणि काही वसाहती, मी थोड्या वेळाने तुम्हाला त्या मॅपमध्ये दाखवणार आहे, तिथं नेहमी कोणाची सत्ता राहिलेली आहे, फ्रेंचांची त्या ठिकाणी काय राहिलेली आहे, सत्ता राहिलेली आहे. येतं लक्षात. 1674 मध्ये त्यांनी पहिल्यांदा पॉंडेचेरीला त्यांची वखार स्थापन केली. येते लक्षात. सो याचा जनक जो आहे पॉंडेचेरीच्या वखारीचा, ते कदाचित विचारू शकतात. त्याचं नाव होतं फ्रँकोइस मार्टिन. फ्रँकोइस मार्टिन, त्याचं काय नाव होतं, फ्रँकोइस मार्टिन. यांनी काय केलेली आहे, पॉंडेचेरीला सक्सेसफुली. तिथं म्हणजे शेरखान लोधी नावाची एक तंजावरचा राजा होता, शेरखान लोधी नावाचा. त्या तंजावरचा जो शेरखान लोधी नावाचा सुलतान होता किंवा राजा होता किंवा सुभेदार होता, त्यांनी परमिशन दिलेली आहे की पॉंडेचेरीमध्ये काय करू शकतात, फ्रेंच वखार स्थापन करू शकतात. आणि तिथून पुढं मग हळूहळू फ्रेंचांनी काय केलं, आपलं एम्पायर जे आहे ते राजधानी पॉंडेचेरीला बनवून कन्सोलिडेट करण्याचा प्रयत्न केला. बघा, दख्खन भारतामध्ये आता दोन सत्ता तुम्हाला आमने सामने दिसतात. मद्रास या ठिकाणी कोणाची वसाहत आहे मित्रांनो, मद्रास या ठिकाणी ब्रिटिशांची वखार आहे. आपण डिस्कस केलं होतं.
येते लक्षामध्ये. सो त्या ठिकाणी त्यांनी सेंट जॉर्ज नावाचा कॅसल बांधलेला होता, किल्ला बांधलेला होता मजबूत. आणि त्या मद्रासच्याच बाजूला पॉंडिचेरी आहे. मद्रासच्याच बाजूला काय आहे? पॉंडिचेरी आहे. येते लक्षात. आपण मॅपमध्ये पाहण्याचा प्रयत्न करू. बघा इथं दिसतंय का आपल्याला? नाही, इथं नाही आहे, या मॅपमध्ये नाही आहे. इथं मछलीपट्टणम दाखवलेलं आहे, हे पाहू शकता तुम्ही. मसुलीपट्टणम पाहू शकता या ठिकाणी. पुढच्या मॅपमध्ये जाऊ आपण. चला, पॉंडिचेरी आहे, मद्रास नाही दाखवलेलं आहे इथं. मदुराई मद्रास, हे बघा इथं पाहू शकता तुम्ही. हे मद्रास आहे, दिसतंय तुम्हाला? हे काय आहे? मद्रास आहे त्या ठिकाणी. त्यानंतर इथं तुम्हाला मछलीपट्टणम दिसते आहे. या ठिकाणी तुम्हाला मछलीपट्टणम दिसते आहे, या ठिकाणी मद्रास दिसते आहे आणि या ठिकाणी पॉंडिचेरी दिसते आहे. येते लक्षामध्ये. सो हे जे आहे पॉंडिचेरी, इथं कोणाची सत्ता आहे? फ्रेंचांची सत्ता आहे. इथं कोणाची आहे? ब्रिटिशांची. मग ह्या दोघांचा क्लॅश काय होता? अटळ होता. ब्रिटिश वर्सेस फ्रेंच. कारण एकाच मॅनीमध्ये दोन तलवारी राहू शकत नाही आणि दोनही सुपेरियर काय होत्या? एक जबरदस्त प्रकारच्या दोघंही काय दिसतात तुम्हाला? ब्रिटन झालं किंवा फ्रान्स झाल्या, ह्या दोघंही तुल्यबळ. आणि ब्रिटन आणि फ्रान्स ह्या दोन देशातले वाद हे जगप्रसिद्ध आहे. सध्या जरी तुम्हाला दिसत नसले तरी खूप आधी म्हणजे 19व्या 18व्या 17व्या शतकामध्ये ह्या देशांमध्ये प्रचंड युद्ध झालेले आहे. जे मी तुम्हाला 7 इयर वॉर म्हटलं होतं ते कोणत्या दोन देशामध्ये प्रामुख्यानं झालेलं आहे? त्या ठिकाणी ब्रिटन आणि फ्रान्समध्ये झालेलं आहे, ज्यात खूप मोठा जिनोसाइड किंवा आपण म्हणू शकतो नरसंहार त्या ठिकाणी झालेला आहे. सो फ्रान्स आणि ब्रिटिशांचं कधीच पटलं नाही. एका मॅनी दोन तलवारी राहू शकत नाही. आणि आता दख्खन भारतामध्ये ज्याप्रमाणे ब्रिटिशांनी ऑलरेडी त्यांचे पाय रोवलेले होते सेंट जॉर्ज किल्ला, तसंच तुम्हाला पॉंडिचेरीमध्ये कोण येताना दिसत आहेत? फ्रेंच येताना दिसत आहेत. म्हणून फ्रेंच आणि ब्रिटिशांचा वाद काय आहे? अटळ आहे.